राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत। या निवडणूक निकालांच्यावरती आरोप होत असताना एकूणच निवडणुकांवरती शंका घेतली जात असताना राजकीय पक्षांना आणि या पक्षातील इच्छुक उमेदवारांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेले आहेत। विधानसभेमध्ये झालेला पराभव विसरून नव्या दमाने महाविकास आघाडी या निवडणुकांना सामोरं जाणार आहे आणि महायुती स्वतंत्र लढण्याची शक्यता वर्तवली जाते। पण एक मात्र नक्की की महायुतीच्या स्पष्ट बहुमताने विजय झाल्याने ओबीसी आरक्षण, प्रभागांची संख्या या मुद्द्यांवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलेल्या आणि गेल्या 4 वर्षापासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। असं म्हणलं जात होतं की लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकांमध्ये निकाल जो आहे हा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने लागणार नाही आणि या भीतीने निवडणुका घेण्याचं टाळलं जात होतं। परंतु आता केंद्रामध्ये आणि आता राज्यामध्ये महायुतीची सत्ता आल्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। आज आपण माहिती घेऊया त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची कधी होऊ शकतात आणि इतके दिवस नेमक्या काय अडचणी होत्या हे सर्व काही आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सगळ्यांच्या निवडणुका कधी कोरोनाचं कारण देत तर कधी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर आणून घेतल्या गेल्या नाहीत। ओबीसी आरक्षण द्यायचं की नाही याच्यावरती सुद्धा मोठा गदारोळ झालेला होता। कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर 2020 पासून कुठे एकदा, कुठे दोनदा, कुठे तीनदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करण्यात आली होती, पण निवडणुका काही झाल्या नाहीत। आज राज्यामध्ये एकही महानगरपालिका, जिल्हा परिषद याच्यावरती लोकप्रतिनिधी नाही आणि तेथील सगळा कारभार हा प्रशासकांच्या हातामध्ये आहे। इनफॅक्ट 1 जानेवारी 2024 पासून राज्यामध्ये एकही महानगरपालिका लोकनियुक्त नाही। सर्वच्या सर्व महानगरपालिकांमध्ये प्रशासकांचं राज्य आहे। थोडं डिटेलमध्ये बघितल्यास लक्षात येईल की राज्यातील 26 जिल्हा परिषदा, 289 पंचायत समित्या आणि 257 नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका या रखडलेल्या आहेत। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं। न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षण पुनर्प्रस्थापित करण्यासाठी ओबीसींची शास्त्रीय सांख्यिकी माहिती म्हणजे ज्याला आपण एम्पिरिकल डेटा म्हणतो ती जमा करण्यासाठी मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली। त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लांबणीवरती टाकण्यात आल्या होत्या। राज्यामध्ये सध्या 29 महानगरपालिका आहेत। त्याच्यामध्ये इचलकरंजी आणि जालना या 2 नवनिर्मित महापालिकांचा सुद्धा समावेश आहे। या 2 महापालिकांच्या निवडणुका तर अजून झालेल्याच नाहीत आणि 1 जानेवारी 2024 पर्यंत इतर सर्व महानगरपालिकांची मुदत संपलेली आहे आणि मगाशी म्हटलं तसं आता या महानगरपालिकांचा कारभार प्रशासकांच्या हातामध्ये। राज्यातील 92 नगरपालिका आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या होत्या, पण त्यावेळेस बांठिया मागासवर्ग आयोगाचा अहवाल प्राप्त झाला आणि त्याच्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्याव्यात की घेऊ नयेत असा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्याच्यावरती या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती। आता हा एकूणच विषय अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे। ओबीसी आरक्षणाचा सॅम्पल सर्वे होऊन तो उच्च न्यायालयासमोर सादर करण्यात आला, परंतु ओबीसींना आरक्षण द्यावं किंवा नाही, दिलं तर किती टक्के द्यावं हे राज्य सरकार तेव्हा स्पष्ट करू शकलं नव्हतं। त्याच्यामुळे ओबीसी आरक्षण हे रखडत गेलं आणि त्याच्यानंतर मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवरती परत एकदा सर्वेक्षण करून न्यायालयामध्ये नवीन अहवाल सादर करण्यात आला आणि त्याच्यानंतर न्यायालयानं ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याचे आदेश दिलेले दिसून येतात। दरम्यानच्या काळामध्ये राज्यामध्ये सत्तांतर झालं, महायुतीचं सरकार आलं, ओबीसीसह निवडणुका घेतल्या पाहिजेत या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील झालं आणि तेथे या निर्णयास स्थगिती मिळाली। म्हणजेच काय तर विषय अजूनही कोर्टामध्ये आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या, कोर्टामध्ये विषय जरी पेंडिंग असला तरी सुद्धा सध्या एकूणच वोटर लिस्ट अपडेट करण्याचं काम निश्चितपणे सुरू होऊ शकतं। यासोबतच प्रभाग रचना जी आहे ती सुद्धा केली जाऊ शकते। येणाऱ्या काळामध्ये त्या दृष्टीने आपल्या राज्यातलं सरकार हे काम करेल, निवडणूक आयोग सुद्धा त्या दृष्टीने काम करेल आणि त्याच्यानुसार येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होऊ शकतात। आता जर का ह्या निवडणुका अधिक काळ जर का लांबणीवरती टाकल्या तर ते इच्छुक उमेदवारांवरती यासोबतच त्या महानगरपालिका, नगरपालिका इथला जो मतदार आहे त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं होऊ शकतं असं म्हणता येईल। कारण की या सगळ्यांनी
लोकसभा निवडणुका होण्याची वाट बघितली, विधानसभा निवडणुकांची वाट बघितली आणि आता कोणतंही कारण नाही की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्या. इम्पेरिकल डेटा तयार केल्याशिवाय ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देता येणार नाही असा निर्णय विकास गवळी यांनी सादर केलेल्या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयात दिला होता आणि आरक्षण रद्द केलेलं होतं. या प्रकरणावरती राज्य सरकारनं माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांटिया यांच्या आयोगाची नियुक्ती करून तो डेटा तयार केला आणि सादर केला. आता या बांटिया आयोग अहवालातील मुद्दे जे आहेत हे फार महत्त्वाचे आहेत. इम्पेरिकल डेटा त्यांनी गोळा केलेला होता आणि त्यांनी अहवाल जो सादर केलेला आहे त्याच्यानुसार राज्यामध्ये सरासरी 37% ओबीसी समाज असल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे. बांटिया समाजानं मतदार यादीच्या आधारे हा अहवाल बनवलेला आहे. राज्यामध्ये ओबीसींना 27% राजकीय आरक्षणाची शिफारस आहे, पण प्रत्येक जिल्ह्यात आरक्षणाची टक्केवारी वेगवेगळी आहे. यासोबतच आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये ओबीसींना आरक्षण नाही, तर नंदुरबार, पालघर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार नाही असं सुद्धा या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे. बांटिया आयोगानं आपल्या शिफारशीमध्ये ओबीसी हे नागरिकांचा मागासवर्ग या सदरात मोडत असून ते राजकीय मागास असल्याचं शिफारशीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. मतदार यादीनुसार सर्व रिपोर्टप्रमाणे इतर मागासवर्गीयांची लोकसंख्या 37% असल्याचं या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. राज्यामध्ये ओबीसींची एकूण जनसंख्या ही जरी 37% दाखवलेली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ती वेगवेगळी नमूद करण्यात आलेली आहे. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एससी आणि एसटीची लोकसंख्या 50% असेल त्या ठिकाणी ओबीसींना आरक्षण असणार नाही आणि या नियमानुसार गडचिरोली, नंदुरबार आणि पालघर जिल्हा परिषदेमध्ये ओबीसींना 0% आरक्षण असणारे हे सुद्धा या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आदिवासी तालुक्यांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळणार नाही. बांटिया आयोगाने सर्वत्र ओबीसींना 27% आरक्षण देण्याची शिफारस केलेली आहे आणि हे देत असताना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि ओबीसी यांची संख्या ही 50%च्या वर जाऊ नये अशी अट सुद्धा त्याने त्याच्यामध्ये टाकलेली आहे. सर्वोच्च न्यायालयानं बांटिया आयोगाचा अहवाल मान्य करून त्याच्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेण्याचा आदेश दिला होता, पण वॉर्ड रचनेमध्ये परत एकदा तो विषय अडकला. मधल्या काळामध्ये प्रभाग रचना जाहीर झाली होती, ही वॉर्ड रचना जाहीर झाली होती. सरकारनं मनपा अधिनियम आणि जिल्हा परिषद कायद्यामध्ये दुरुस्ती करत सन 2017 सालचा प्रभाग व गट रचनेनुसार निवडणुका घेण्यात येतील असं जाहीर सुद्धा केलं होतं आणि त्याच्यानुसार सगळे कामाला सुद्धा लागलेले होते. पण अचानकच मुंबई महापालिकेसह राज्यातील अन्य महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निश्चित केलेल्या प्रभाग रचना राज्य सरकारने रद्द केल्या. प्रभागाच्या आरक्षणाची प्रतीक्षा असताना ही प्रभाग रचना बदलल्यानं आता नेमकं काय होणार हा संभ्रम अजून सुद्धा कायम आहे. प्रभाग रचनेचा अधिकार राज्य शासनाचा की निवडणूक आयोगाचा हा वाद सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा निवडणुका रखडलेल्या दिसून येतात. सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणाचा तिढा जो आहे तो आता सोडवलेला आहे. त्याच्यामुळे निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता सरकारला नवीन प्रक्रिया करावी लागेल, कायद्यामध्ये दुरुस्ती करून प्रभाग आणि गटरचना करावी लागेल, सुधारित मतदार यादी जी आहे ती आणावी लागेल, यासोबतच आरक्षण निश्चित करावं लागेल आणि ह्याच्यातील बहुतांश काम जे आहे ते निवडणूक आयोगाला करावी लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालय नेमकं काय निर्णय देते त्याच्यावरती ते अवलंबून असणार आहे. आता बघा, लोकसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत, विधानसभेच्या निवडणुका सुद्धा संपलेल्या आहेत. स्थिर सरकार केंद्रामध्ये सुद्धा आलेलं आहे, राज्यामध्ये सुद्धा आलेलं आहे. लोकांचा महायुतीवरती विश्वास आहे हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. आता ही जनभावना एनकॅश करण्यासाठी महायुती सरकार फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये निवडणुका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.